निदा खानला आश्रय देणं एमआयएमच्या नगरसेवकाला चांगलंच भोवलंय, कारण नगरसेवक मतीन पटेलचं घर आणि कार्यालय जमीनदोस्त करण्यात आलंय। मतीन पटेलच्या घरावरती आणि कार्यालयावरती बुलडोजर चालवण्यात आलेलं आहे। समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं कारवाई करण्यात आल्याचं उपायुक्तांनी म्हटलंय। निदाला आश्रय दिलेलं घर सुद्धा थोड्याच वेळात पाडण्यात येणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळे निदा खानला आश्रय देणं आता मतीन पटेलला चांगलंच भोवल्याचं आपण पाहतोय, कारण याच्या आधी सुद्धा त्याचं घर पाडण्यात येणार, कारण अतिक्रमण केलेल्या जागेवरती हे घर पाडण्यात आलेलं आहे, घर उभारण्यात आलेलं होतं आणि अखेर आता ते प्रशासनानं पाडण्यात आलेलं आहे। निदा खानला आश्रय देणं मतीन पटेलला चांगलंच भोवल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। निदा खानला आश्रय देणं हे मतीन पटेलला भोवलंय। मतीन पटेलचं घर आणि कार्यालय जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। समाधानकारक उत्तर न दिल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं उपायुक्तांनी म्हटलंय। आपण पाहतोय ही दृश्य छत्रपती संभाजीनगर मधील मतीन पटेलचं घर हे पाडण्यात आलेलं आहे। निदा खानला आश्रय देणं मतीन पटेलला चांगलंच भोवलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी या निदा खानला आश्रय देण्यात आलेला होता त्या घराजवळून आमचा प्रतिनिधी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, जिथे निदाला आश्रय देण्यात आला होता त्या घराबाहेर तू आहेस। मतीन पटेलच्या घरावरती कारवाई करण्यात आलेली आहे समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे। आणखी काय कारवाई होऊ शकते आता या मतीन पटेलवरती, आणि हे सगळं जे प्रकरण आहे ते आता कोणत्या दिशेने चाललंय? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर निदा खानला आश्रय देणं हे आता मतीन पटेलला चांगलंच भवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, आणि त्यामुळे आता पोलिसांनी त्याच्या राहत्या घरावरती देखील कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होती। या घरी जे आहे ते निदा खानीला मतीन पटेल यांनी ठेवलं होतं, आणि त्यामुळे आता या घरावरती थोड्याच वेळामध्ये जे आहे ते आता बुलडोजर चालवले जाणार आहे। त्यामुळे अतिक्रमणाचे पथक जे आहेत ते देखील या घरा शेजारी जे आहे ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। याच घरात जे आहे ते निदा खानीला या ठिकाणी ठेवलं होतं, आणि त्यामुळे आता महानगरपालिकेने त्याला अतिक्रमण असल्याचं सांगितण्यात आलं होतं, आणि त्यानंतर महानगरपालिकेने या घराला नोटीस चिकवली होती। 3 दिवसाची मुदत जी आहे ती मतीन पटेलला दिली होती, त्यामुळे 3 दिवसामध्ये अतिक्रमण काढून घेण्यात यावं का पाडण्यात येऊ नये असं सांगण्यात देखील आलं होतं। आता जर बघितलं तर हे त्याचं मतीन पटेल यांनी हे घर जे आहे ते काही दिवसापूर्वीच खरेदी केलं होतं, आणि त्यानंतर या ठिकाणी निदा खान जे आहे ते तिला त्यांनी सहारा दिला होता, आणि त्यामुळे आता महानगरपालिका या ठिकाणी कारवाई याच घरामध्ये आहे ती निदा खान राहत होती, आणि महानगरपालिकेचं पथकाने आता काल त्याला 24 तासाचा अल्टिमेट दिला होता, आणि या 24 तासाचा अल्टिमेट संपल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेचं जे पथक आहे ते दाखल झालेलं आहे। सकाळपासून त्याच्या कार्यालयावरती आणि राहत्या घरावरती कारवाई केलेली आहे। आता निदा खान या घरामध्ये होते, याच घरामध्ये जर बघितलं आपण सिद्धेश तर कारवाई जी आहे ते करत सुद्धा नक्कीच विजय, त्यामुळे आपण बघतोय की या ठिकाणी आता त्याचं निदा खानला ज्या घरामध्ये ठेवण्यात आलं होतं त्याच घरावरती आता नक्कीच जर बघितलं तर याच ठिकाणी जे आहे ते त्या निदा खानला ठेवण्यात आलं होतं, आणि ते पथक जे आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे, आणि या कारवाईला जे आहे ते आता सुरुवात होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सिद्धेश। त्यामुळे आता मतीन पटेल याच्या अडचणीमध्ये जी आहे ती मोठी वाढ झालेली देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सिद्धेश। पण विजय, आपण एकंदरीतच बघतोय की याच्या आधीचं जे मतीन पटेलचं घर पाडण्यात आलेलं होतं त्यावेळी त्याच्या घरच्यांना कुठे हलवण्यात आलं? कारण हे जर आपण घर बघत असू, जसं तू आता उल्लेख केलास की हे काही दिवसांपूर्वीच त्यांना ते घर खरेदी केलेलं होतं, हे घर आधी कुणाच्या मालकीचं होतं, आणि सध्या त्यानंतर आता पोलीस कशा पद्धतीनं ही अतिक्रमणाची कारवाई करणार आहेत? नक्कीच सिद्ध जर बघितलं दुसऱ्या मालकाच्या व्यक्तीचं होतं, त्याचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता, आणि त्यानंतर त्यांनी काही महिन्यापूर्वी हा घर जे आहे ते खरेदी केलं होतं, आणि त्याच्या जे राहतं घर मूळ घर जे होतं त्या घरात देखील अतिक्रमण होतं, त्याला नोटीस चिपकवण्यात आली होती। त्यानंतर काल अतिक्रमण पथकाने त्यांना 24 तासामध्ये तुम्ही घर खाली करा असं आवाहन जे आहे ते महानगरपालिकेने केलं होतं, तशा पद्धतीची नोटीस त्यांना दिली होती। त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी याला सहकार्य केलं तर पाहायला मिळालं, स्वतःहून संपूर्ण साहित्य जे आहे ते घराबाहेर देखील घेतलं होतं, आणि कारवाईसाठी जे आहे तो देखील प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत होता। मात्र या ठिकाणी जे आहे ते नक्कीच विजय, त्यामुळे आपण एकंदरीतच पाहतो सध्या निदा खानला ज्या घरामध्ये या मतीन पटेलला आश्रय दिलेला होता ते घर आता अखेर पाडण्यात येत आहे। काही वेळापूर्वी मतीन पटेलचं सुद्धा घर पाडण्यात आलं होतं, तिथं नेमकं तेव्हा काय दृश्य होतं याचा आढावा घेतला आमचा प्रतिनिधी विजय शेडेनं, तो आधी पाहूयात।
नाशिक कॉर्पोरेट जिहाद मधील निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या नगरसेवकांनी आश्रय दिला होता. मतीन पटेल असं त्याचं नाव आहे. त्यानंतर आता महानगरपालिकेने जे आहे ते मतीन पटेल यांच्या कार्यालयावरती आज बुलडोजर चालवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जर बघितलं तर हे मतीन पटेल यांचं या ठिकाणी कार्यालय होतं आणि ते आता महानगरपालिकेने भुईसपाट करण्यास सुरुवात केलेली आहे. सकाळपासून ही कारवाई जी आहे ती सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. निदा खान हिला मतीन पटेल यांनी सपोर्ट केला होता. त्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलं होतं आणि निदा खानला देखील या ठिकाणी घेतलं होतं. मात्र त्यानंतर हे सध्या त्याचं कार्यालय, त्याचं राहतं घर आणि निदा खानला ज्या घरात ठेवण्यात आलं होतं ते अधिकृत असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं होतं. त्यानंतर महानगरपालिकेने त्याला नोटीस देखील बजावली होती. नोटीस बजावल्यानंतर 3 दिवसामध्ये अपेक्षित उत्तर द्यावं असं महानगरपालिकेने त्याला सांगितलं होतं. मात्र या 3 दिवसामध्ये अनपेक्षित उत्तर जे आहे ते महानगरपालिकेने दिले होतं आणि त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी जर बघितलं तर अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केलेली आहे. या बाबतीत जर बघितलं तर मतीन पटेल हा कोर्टात देखील गेला होता आणि स्टेजची देखील मागणी जी आहे ती त्यांनी केली होती. मात्र न्यायालयाने जे आहे ते कुठल्या प्रकारचा त्याला स्टेज जो आहे तो या ठिकाणी दिला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे आता मतीन पटेल याचं राहतं घर आणि कार्यालय जे आहे ते देखील आता महानगरपालिकेने भुईसपाट करत आहे. त्याचबरोबर आता थोड्याच वेळामध्ये निदा खान ज्या घरात ठेवली होती ते घर देखील भुईसपाट करण्यात येणार आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटचं, विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.